पुन्हा तेच? तुला काय झालंय सोनल? मी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुला कळतच नाहीये. मानसी निघून गेल्यानंतर कलिका त्याच्या आयुष्यात येते, बरोबर? बरोबर. ती त्याच्यावर प्रेम अक्षरशः उधळून टाकते, तरीही शेषला याची जाणीव होत नाही असं म्हणायचंय का तुला? तू गल्लत करतीयस. शेषला कलिकाचं प्रेम कळतच आहे, पण तो मानसीत गुंतून पडलाय. राम, मानसीला शेष शेवटपर्यंत कळलेलाच नाहीये. अगं, त्याच्या प्रेमाची ताकद, माणूस म्हणून त्याचं सच्चेपण, इतकंच नाही, तो तिच्यावर किती प्रेम करतो हेही नाही. शेवटी कलिका तिला सांगते शेषबद्दल. मानसीची चूक ती लक्षात आणून देते. शेष काय आहे तिच्यामुळे कळतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलिका शेषवर जीव तोडून प्रेम करते. बरोबर आहे, पण म्हणून शेवटी शेष आणि कलिकाच एकत्र आले पाहिजेत असं नाही ना. कलिकाला शेष मिळत नाही म्हणून कलिकाचं त्याच्यावरचं प्रेम संपलं असं नाही ना होत. आणि म्हणूनच ही व्यक्तींची गोष्ट नाहीये सोनल, ही प्रेम या संकल्पना